मुंबईमध्ये सीएनजी पुन्हा महागलेला आहे। 15 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा ही वाढ झालेली आहे। सीएनजी दरात 2 रुपयांनी वाढ झालेली आहे। घरगुती पीएनजी ही 50 पैशांनी महागलाय। सीएनजी ग्राहकांना पुन्हा दरवाढीचा फटका बसलेला आहे। मुंबईसह एमएमआर क्षेत्रामध्ये सीएनजी पुन्हा वाढलेला आहे। सर्वसामान्यांना याचा मोठा आर्थिक फटका बसतोय। महानगर गॅस लिमिटेडने सीएनजीच्या किरकोळ विक्री दरामध्ये प्रति किलो 2 रुपयांनी वाढ केलेली आहे। तर घरगुती पाईपद्वारे पुरवठा होणाऱ्या पीएनजीच्या दरात प्रति एसएमसी 50 पैशांची वाढ झाली आहे। हे नवे दर आजपासून लागू होत आहेत। आता दरवाढीनंतर सीएनजीचा दर प्रति किलो 86 रुपये झालेला आहे। तर घरगुती पीएनजीचा दर प्रति एसएम 52 रुपये झालाय। या दरवाढीनंतर ऑटो टॅक्सी भाडेवाढीची मागणी जोर धरू शकते। गेल्या सीएनजी दरवाढीनंतर झालेल्या चर्चेमध्ये ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटनांच्या प्रतिनिधींनी इंधन व देखभाल खर्च वाढल्याचं सांगत प्रति किलोमीटर 1 रुपयांची भाडेवाढ करण्याची मंजुरी देण्याची मागणी परिवहन विभागाकडे केली होती। पुन्हा 11 ते 15 दिवसांमध्ये या दरवाढीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। परवडत नाहीये। मुंबईतील सीएनजी ग्राहकांना पुन्हा एकदा दरवाढीचा फटका बसलेला आहे। सकाळीच सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झालेली आहे आणि एकूण 86 रुपये सीएनजी साठी मोजावे लागणार आहेत। आपण हा मीटर बघतो, या ठिकाणी 86 रुपये प्रति किलो सीएनजी झालेला आहे। एकूणच 15 दिवसांपूर्वी सीएनजीच्या दरामध्ये 2 रुपयांची वाढ झालेली, 84 रुपये सीएनजी होता, मात्र आता 2 रुपये आणखी वाढलेला आहे। पेट्रोल डिझेलचा सुद्धा या ठिकाणी दरामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढ होत चाललेली आहे। यानंतर आता पुन्हा सीएनजीच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे। खरं तर सीएनजीच्या दरात वाढ झालेली असून एकूण घरगुती सिलेंडर जे आहेत, घरगुती गॅस जे आहे त्याच्यात सुद्धा 50 पैशांची वाढ झालेली आहे। त्यामुळे 52 रुपये घरगुती गॅससाठी मोजावे लागतात। एकीकडे सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाली तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरात सुद्धा वाढ झालेली आहे। त्यामुळे प्रवासी असतील, एकूणच वाहनधारक असतील आणि घरगुती गृहिणी असतील यांच्यामध्ये संतापाच्या लाट आपल्याला पाहायला मिळते। खरं तर पुढील काही दिवसांमध्ये आणखी हे दर वाढू शकतात। आखाती देशांमध्ये जे युद्ध झालं त्याच्यामुळे कुठेतरी तुटवडा हा भारतामध्ये सीएनजीचा इंधनाचा होतोय आणि यामुळेच ही दरवाढ होते। मात्र काही प्रवासी असतील हे दरवाढीसाठी समर्थ आहेत, तर काही प्रवासी असतील, ग्राहक असतील हे दरवाढी विरोधात संतप्त असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र जसं सीएनजीच्या दरामध्ये इंधनाच्या दरात वाढ होते तसंच भाड्यांमध्ये सुद्धा वाढ झाली पाहिजे अशी मागणी टॅक्सीधारक असतील यांच्याकडून करण्यात येत आहे। सुमेश भालेरावसह स्वप्नील जाधव, जी 24 तास, मुंबई।